आपण काल काय पाहिलं तर रामाचे सद्गुण काय आहेत आणि मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये ज्याला आपलं ध्येय ठरलेलं आहे त्या ध्येयाकडं वाटचाल करत असताना त्यानं आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं त्या सद्गुणांचं परिपालन केलं पाहिजे, ते सद्गुण आपल्या अंतरंगात उतरतील अशा पद्धतीचा प्रयत्न करून ते सद्गुण अंगामध्ये, आपल्या देहामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये ते रुजवून कसे घेतले पाहिजेत, त्याच्यासाठी आपण रामाचे 12 सद्गुण बघितले कालपर्यंत. त्याच्यातला शेवटचा जो होता तो रामाचं वैराग्य बघितलं. आता प्रश्न असा येतो की वैराग्यानंतर काय आहे मग? तर भगवंताच्या प्रेमाशिवाय वैराग्य येत नाही. भगवंतानं आपल्याला मनुष्य देह देताना सगळ्या प्राण्यांच्या अंतःकरणात एक वस्तू मात्र कायम दिलेली आहे, म्हणजे जी सगळ्या प्राण्यांना आहे ते म्हणजे अंतःकरणातलं प्रेम. भगवंतानं सर्वांच्या अंतःकरणात प्रेम पेरूनच आपल्याला जन्माला पाठवलं आणि ते प्रेम का दिलं आम्हाला? तर ते प्रेम त्याला जाणण्यासाठी दिलेलं प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराज एक फार छान दृष्टांत देतात. प्रेमाची पेटी बांधोनिया पोटी. प्रेमाची पेटी पोटावर बांधूनच आम्हाला जन्माला घातलेला आहे किंवा आम्ही या जगामध्ये आलेलो आहे. पण त्या प्रेमाचा आम्ही दुरुपयोग केला. जे या प्रेमावर अधिकार भगवंताचा आहे त्या प्रेमाचा आविष्कार आम्ही दृश्यामध्ये, वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये करत गेलो. आणि महाराज म्हणाले तसं की तुमच्याकडं भगवंतावर प्रेम करायला प्रेम शिल्लक आहे कुठं? कारण आपलं प्रेम सगळीकडं वाटलं गेलेलं आहे. द सोर्स ऑफ द लव शुड बी द गॉड ओनली इन लाईफ. प्रेमाचा एकमेव ग्राहक फक्त भगवंत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे प्रेम आम्ही कुठं वाटलं? आमच्या प्रपंचामध्ये वाटलं. ज्या ज्या वस्तूला आम्ही पाहतो त्याच्यावर प्रेम जडतं आपलं. अगदी घरामध्ये जुनी वस्तू जरी असली तरीसुद्धा ती आपल्या हातातून सुटत नाही, ती टाकाविषयी वाटत नाही, कारण त्याच्यातही आपण गुंतलेलो आहोत. म्हणजे नुसते चांदी सोनं नव्हे तर अगदी टाकाऊ वस्तू जरी आपल्या घरात जुनी असली तरीसुद्धा ती टाकायची इच्छा होत नाही, कारण त्याच्यात आपण गुंतलेलो आहे आठवणीनं. पण भगवान म्हणतात की रामाच्या प्रेमाशिवाय वैराग्य कठीण आहे. किंवा वैराग्य यायचं असेल तर त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय ते वैराग्य येणार नाही. गोपींनी काय असा वैराग्याचा अभ्यास केला नव्हता. गोपींनी सहज आणि स्वाभाविक प्रेम भगवंतावर करायला सुरुवात केली. महाराज गोपींच्या बाबतीत म्हणतात, गोपींनी कृष्णाकडं कामभावनेनंच पाहिलं होतं पण त्यांच्या भाग्यानं तो भगवंत निघाला. गोपींची अवस्था जर बघितली तर गोपींचं आपल्या कुठल्याही प्रपंचामध्ये लक्ष नव्हतं, त्यांचं लक्ष फक्त कृष्णाकडं होतं. आपलं लक्ष ठरलेलं नसल्यामुळं आपलं लक्ष धड इकडंही नाही धड तिकडंही नाही. आम्ही धड बद्धही नाही धड मुमुक्षही नाही, मध्येच कुठंतरी अडकलोय. हेही पाहिजे तेही पाहिजे. समजा आपला कधी महाराज आले आणि म्हणाले हे सगळं सोड आणि चल माझ्याबरोबर, मला नाही वाटत आम्ही जाऊ. कारण हे सोडायची इच्छा नाही. हां पाहिजे आहेत पण हे असताना पाहिजे आहेत. तर त्याच्याशिवाय वैराग्य नाही. प्रेमाशिवाय ज्ञानही नाही आहे. आणि प्रेमाशिवाय जे असलेलं ज्ञान आहे ते अज्ञानच आहे. भगवंतासाठी जर आपले डोळे भिजले नाहीत तर ते ज्ञान काही कामाचं नाही. भगवंताला बांधायला प्रेमच लागतं.
भगवंत इतर कुठल्याही गोष्टीनं बंधनात पडत नाही, तो फक्त प्रेमानं बंधनात पडतो. अशी किती उदाहरणं आहेत आपल्याकडं, किती उदाहरणं आहेत. आणि ते प्रेम काय आहे, भगवंतावरच्या प्रेमात आणि सामान्य जीवावरच्या केलेल्या प्रेमामध्ये फार फरक आहे. आपण ज्याला प्रेम म्हणतो त्याला प्रेम म्हणतच नाहीत ते. ती एक वासनायुक्त आसक्ती आहे आपली. एखाद्या व्यक्तीच्या बद्दलचा असलेला मोह तो आपल्याला विषयाची वासना वाढवतो आणि त्याला आपण प्रेम हे नाव देतो. त्याला प्रेम असं म्हणत नाहीत. भगवंताच्या प्रेमानं हृदयाची शुद्धी होते. विषय नकोसे वाटतात. एका भगवंताशिवाय दुसरं काही नाही. किती चरित्र आहे. मीरेचं चरित्र काय सांगतं आपल्याला. मीरेचं प्रेम, बाबांनी एकदा फार सुंदर प्रवचने केलीत मीरेवरची. मीरेवरचं प्रेम. मीरा काय होती, एका मैत्रिणीचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये वरात निघालेल्या असताना, ती लहान असताना सहज तिनं आपल्या आईला विचारलं की आई हे काय चाललं आहे. ती म्हणते की त्या मुलीचं लग्न झालेलं आहे. त्या राजस्थानमध्ये त्या काळी लहान वयातच लग्न व्हायची. ती विचारते कुणाचं लग्न, कुणाशी होतं आहे, त्याच्याशी. मग माझं लग्न कुणाशी होईल, असं एक बाल स्वभावानं तिने विचारलं. तिथं कृष्णाची मूर्ती एका साधूनं दिलेली होती त्यांच्याकडे. आईनं सांगितलं ह्याच्याशी होईल तुझं. त्या क्षणापासून तिनं त्याला पती मानलं. मीरेच्या प्रेमाची गोष्ट म्हणजे फार विलक्षणच आहे. त्यानं इतकं ते धरलं की जेव्हा तिचा विवाह झाला जोधपूरच्या राजाशी, तो मोठे होते राजे, ते राजघराण्यातली मीरा झालेली होती. तिनं ते तिला असं वाटलं की माझं लग्न झालेलंच आहे आणि माझा पती कृष्ण आहे, बाकी काही नाही. तिला इतकं छळलं. कारण काय होत होतं त्यावेळेला तिथल्या बायका ज्या होत्या त्या पर्दानशी नसायच्या, डोक्यावर बुरखा घेऊन चालायचं. ही रस्त्यातून नाचत जायची, कृष्ण कृष्ण म्हणत ती नाचत जायची. ते तिथल्या राजघराण्यातल्या लोकांना सहन झालं नाही. त्यांनी तिला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, अनेक त्रास द्यायचा प्रयत्न केला. एकदा मीरेला विष दिलं. तिनं विष काही नाही, आपल्या पतीला देतात तसं ती नेहमी रोज कुठलीही गोष्ट भगवंताला दिल्याशिवाय खायची नाही, काही प्यायचं नाही. तिनं दिलं, विष घेतलं. ती दासी, तिची जी अगदी आवडती दासी होती, तिनं सांगितलं की तुम्ही पिऊ नका, ते विष आहे. ती म्हणते आता मी त्याला दाखवलं ना, आता विष काय अमृत काय. त्यानं घेतलं म्हणजे मी घेतल्यासारखं. त्याला घालून तिनं पिल्यानंतर कृष्णाची मूर्ती ती काळी पडली. अशी मीरा जी प्रेमामध्ये, भगवंताच्या प्रेमामध्ये इतकी तल्लीन झालेली होती, तिला घराबाहेर काढलं. ती घर सोडलं तिनं. तिचा पती मेला. तिच्या दिरानं अभिषेक तिच्या पतीनं, तिच्या दिरानं तिला बाहेर काढलं. मीरा असंच फिरत ती गेली आणि ती वृंदावनपाशी आली. वृंदावनामध्ये रैदास होते. रैदास हे नंतर मीरेचे गुरु झाले. रैदासांना तिने एक पत्र लिहिलं वृंदावनाच्या बाहेर की मला आपल्या आश्रमामध्ये राहायची इच्छा आहे. आधी तुलसीदासांना लिहिलं होतं. तुलसीदासाने तिला रैदासांच्याकडे पाठवलं आणि तिनं रैदासांना पत्र लिहिलं की आपल्या आश्रमामध्ये मला राहायची इच्छा आहे. त्यांनी उलट पत्र लिहिलं, इथं बायकांना परवानगी नाही, इथं स्त्रियांना परवानगी नाही. तिनं आणखीन एक पत्र लिहिलं रैदासांना, मी असं ऐकलंय की वृंदावनमध्ये फक्त एकच पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रियाच आहेत, गोपीच आहेत.
भगवान फक्त पुरुष आहेत, बाकी सगळ्या गोपीच आहेत. त्या रैदासांना आवडलं आणि त्यांनी मीरेला आपल्याकडे ठेवून घेतलं. मीरेची कथा मोठी आहे. तशीच कथा अलीकडच्या एक काळात झाली होती, ती म्हणजे गुंडा महाराजांची. गुंडा महाराज होते, धुंडा महाराज नव्हे, गुंडा महाराज. ते कृष्णाचं जन्मकाळाचं कीर्तन करायचे. प्रेमाचं बोलतोय आपण. गुंडा महाराज कृष्णाच्या जन्मकाळाचं कीर्तन करण्यासाठी पंढरपूरला गेलेले. पंढरपूरला गेलेले असताना रात्री 12चा जन्मकाळ होता आणि 12च्या आधी जन्मकाळाचं जे कीर्तन असतं ते चालू झालं. चालू झाल्यानंतर त्यांच्या शिष्यांच्या लक्षात आलं की सुंठोडा आणायचा राहिलेला आहे. आता रात्री 12 वाजता दुकान कुठलं उघडं असेल पंढरपूरमध्ये, तरीसुद्धा आता सुंठोडा नसेल तर जन्मकाळ होणार कसा. म्हणून ते गुंडा महाराजांचे शिष्य तिथं गेले. एका दुकानाच्या फळीवर एक मुलगा झोपला होता. त्याला म्हणाले की असं असं आम्हाला तर सुंठोडा पाहिजे, जरा असं मिळेल का तुमच्याकडे, प्रसाद, जन्मकाळ आहे. त्या मुलाचे वडील बाहेर गेले होते गावाकडं, म्हणून तो दुकानाच्या इथं झोपला होता. त्यानं दुकान उघडलं आणि झोपेतूनच एक पुडी काढली, बांधली आणि ती दिली. हा सुंठोडा. तो घेऊन गेला. सकाळी तो मालक दुकानाचा आल्यानंतर त्या आपल्या मुलाला विचारलं त्यानं, रात्री कोण आलं होतं, डबे इकडे तिकडे दिसत आहेत. तो म्हटला मी झोपेत होतो त्यामुळे मी नीट डबा, काय कोण आलेलं, असं असं गुंडा महाराजांचे जे शिष्य आले होते त्यांना सुंठोडा दिला आहे बरं का. आणि त्यानं डोक्याला हातच लावला. अरे म्हणाले तो सुंठोडा नव्हता, तो बचनाग होता. बचनाग म्हणजे ते जालिम विष असतं. बचनाग काय केलंच म्हणाले. आणि सकाळचे 6 वाजले होते. आता तिथं काय परिस्थिती आहे ह्याला पण घाम फुटला बापाला. तो पळतच सुटला, कृष्णाच्या मंदिरात गेला. कृष्णाच्या मंदिरात गेला तर गुंडा महाराज कीर्तनासाठी जे उभे आहेत ते हललेले नाहीत. शिष्य सगळे बसलेले आहेत, डोळ्यातून अखंड धारा वाहत आहेत. त्यानं महाराजांच्या चरणावर धाडकन स्वतःला झोकून दिलं. महाराज चुकलं, माझ्या मुलाकडनं चूक झाली. तो बचनाक दिला. कोणी खाल्ला? अरे म्हणाले सगळ्यांनीच खाल्ला, पण विष कुठं चढलं बघ. ती कृष्णाची मूर्ती तिथं काळी झाली होती. त्यांनी प्रार्थना केली की आता थांबवा. शिष्याने प्रार्थना केली, आता कीर्तन थांबवा. आता कुठलं कीर्तन म्हणाले, पारणं. भगवंताचं विष उतरल्याशिवाय कीर्तन नाही थांबणार. आता जयघोष सुरू केला आणि जवळजवळ सकाळी 9 का 9:30 वाजता, रात्री 12च्या अगोदर उभारलेले 9, 9:30 वाजता कृष्णाच्या सगळी मूर्ती काळीची ती आहे तशी झाली. फक्त इथं तेवढा डाग राहिला. ती मूर्ती पंढरपुरात आहे अजून. भगवंतावर जो प्रेम करतो ना, तो विषसुद्धा त्याचं पितो. त्याला प्रेम आवडतं फक्त. तो त्याला काहीही नको आहे, फक्त प्रेम पाहिजे. प्रेमाशिवाय भगवंत नाही नाही नाही. आपण कितीही वाचा, कितीही काहीही करा, पण प्रेमाशिवाय तो सापडत नाही. नामात जर प्रेम निर्माण व्हायचं असेल ना, तर नामातलं प्रेम मला द्या. म्हणून महाराजांनी फार छान सांगितलं की निर्गुणाला जुळं झालं. महाराजांचे शब्द बघा, निर्गुणाला जुळं झालं. एक नाम आणि दुसरं प्रेम. नाम घेतलं की प्रेम आलंच पाहिजे म्हणाले. पण आपल्या प्रेमामध्ये किंवा संतांच्या भक्ताच्या प्रेमामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. भगवंत श्रीखंड नाथांच्या प्रेमापाशी तो आला, प्रेमासाठी आला. तो नाथांचं प्रेम पाहून दासोपंत होते. दासोपंत दत्ताचे खूप मोठे भक्त होते. दासोपंतांच्या बरोबर दत्त महाराज सोंगट्या खेळायचे रोज. नाथ एकदा चतुश्लोकी भागवताचं काही शंका विचारायला दासोपंतांकडे गेले. दासोपंतांना अभिमान की रोज माझ्याशी दत्त महाराज बोलतात.
आणि नाथांनी त्यांना दत्त जयंतीचं आमंत्रण दिलं. ते निघाले. दासोपंत पैठणला गेले. नाथांचा वाडा विचारला. नाथांचा वाडा विचारला. त्यांना अभिमान होता, आता आपण दत्त जयंतीला निघालेलो आहे, नाथांचा वाडा आहे आणि माझ्याशी तर दत्त महाराज बोलत आहेत, त्यामुळं त्यांना फार स्वतःबद्दलचा एक विलक्षण अभिमान होता, अहंकार होता थोडा. आणि दासोपंत त्या घरापाशी जाऊन पोचले. पोचल्यावर दारावरच त्यांना अडवलं, भाला हे करून. ते म्हणाले, मी दासोपंत आहे, तू कोण अडवणार? बघतात तर दत्त महाराज दारावर उभे होते. म्हणजे जे त्यांच्याशी सोंगट्या कळत होते ते नाथांच्या दारावर रखवालदार म्हणून उभे होते. तसंच भगवान स्वतः प्रत्यक्ष श्रीखंड बनून नाथांच्या घरी 12 वर्ष राहिले. ही सगळी प्रेमाची प्रेमामध्ये ही शक्ती आहे की भगवंताला ती बांधून ठेवते. आणि जर प्रेम नसेल तर ईश्वराचा सर्वव्यापक अनुभव कधीही येऊ शकत नाही. जर आपल्या जीवनात आपल्याला व्यापकता निर्माण व्हायची असेल, व्यापकता करायची असेल, तर भगवंतावर प्रेम केल्याशिवाय आपल्याला व्यापकता येणार नाही. आपल्याला दुसऱ्याचं दुःख बघितलं की डोळ्यात पाणी येणार नाही. आपल्याला दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधता येणार नाही. आपल्या मनात जर संकुचित वृत्ती असेल तर त्या संकुचित वृत्तीनं ते प्रेम कधीही निर्माण होऊ शकत नाही. जोपर्यंत संकुचितता आहे तोपर्यंत प्रेम नाही आहे. रामायणातला प्रसंग तर गोड आहे. त्यात भरत चित्रकूटला निघाला. आपण काल म्हटलं की भारद्वाज आश्रमापासून चित्रकूटला निघाले भरत. जेव्हा पहिल्यांदा राम चित्रकूटाला पोचले तेव्हा रामाने त्या जंगलातून जाताना चित्रकूटाच्या दारावर म्हणजे वाटेवरून जात असताना ते वाटेवर गेले. त्या काही भिल्ल लोकांनी त्यांना झोपडी कुटी वगैरे सगळी बांधून दिली. तर तिथल्या वनदेवीला रामाने एक प्रार्थना केली. ते वनदेवीला म्हणाले की ह्या वाटेवरचे जे काटे आहेत ना हे तू काढून ठेव. ती म्हणाले, आता तर तुम्ही आलेला आहात, आता काय काटे असली तरी काय आलं, तुम्ही तर कुठीत चित्रकूट तर पार करून आलेला आहात. नाही म्हणतो, ते काटे माझ्यासाठी नाहीत. मी इथं आलो हे समजल्यानंतर माझा भरत तिथं थांबणार नाही, तो येणार. ती म्हणते, भरत एवढा नाजूक आहे का की त्याच्या पायाला काटे टोचले तर त्रास होईल? नाही म्हणतात. माझा भरत हा इतका पराक्रमी पण आहे की तो असल्या काट्यांना नाही घाबरणार. मग काटे का काढायचे? त्याला असं वाटेल की दादा इथं येताना काटे लागले असतील म्हणून तो तिथं मूर्छेतून पडेल. त्याला वाईट वाटेल म्हणून ते काटे काढून ठेवायचे. रामाचं जे प्रेम म्हणतो आपण, किती भरताचं जे प्रेम होतं, किती विलक्षण प्रेम होतं. तो शोक करेल म्हणून ते काटे काढून ठेवा, असं त्यानं वनदेवीला प्रार्थना केली. जेव्हा भरत चित्रकूटावर आला तेव्हा एक भिल्ल लक्ष्मणाकडे गेला धावत आणि सांगितलं की एक राजा आपल्या चतुरंग सैन्यासहित इथं तुमच्या चित्रकूटाकडे येतोय. लक्ष्मणानं हे ऐकलं. लक्ष्मणाला संताप झाला. चतुरंग सेना घेऊन भरत आला म्हणजे याच्या मनात काहीतरी वेगळं आहे. आईसारखाच मुलगा असणार. असं लक्ष्मणाला वाटलं. लक्ष्मणानं पण बाण बिण धनुष्य तयार केलं. रामाने सहज विचारलं, लक्ष्मणा काय चाललंय तुझं हे? तेव्हा तो म्हणतो, रामा मला आता तुम्ही अडवू नका, मला परवानगी द्या, आता युद्ध करायचं आहे. तो चतुरंग सेना घेऊन तुमचा म्हणजे त्याच्या राज्यावर, त्याच्या सिंहासनावर तुमचा परत कधी अधिकार बसू नये, अधिकार दाखवू नये म्हणून तो तुम्हाला
तुमच्याशी युद्ध करायला यायला लागला आहे आणि त्याला मी तुमच्यापर्यंत येऊ पोचू देणार नाही. मी त्याच्याशी मी युद्ध करेन. रामाने पाठीवरनं लक्ष्मणाचा हात फिरवला. लक्ष्मणा, क्रोधामध्ये विवेक जागृत राहत नाही कधी. तू आधी तुला शांत करून घे. अरे तू भरताबद्दल संशय घेतोस. त्याला कधी अहंकार होईल असं तुला, त्याला मद होईल असं वाटतं. त्याला ब्रह्मलोकीचं राज्य दिलं तरी माझ्या भरताला कधी मद होणार नाही. तू शांत हो. भरत तिकडनं येत होते. काही चित्रकूटाच्या खाली काही काळ विश्रांतीसाठी सगळे लोक थांबलेले होते. सगळ्या राण्या थांबल्या होत्या, थकले होते सगळे. आता वर चढून प्रवास करायचा आहे थोडा वेळ. भरत म्हणाले, इथं सगळ्यांच्या विश्रांतीची आता व्यवस्था करा. आणि भरत अनवाणी डोंगर चढायला लागले. भरताला विचारलं, तू कुठं निघालास? इथं आम्ही विश्रांती, तूही थोडं. नाही म्हणतो, मला जायला हवं आता. आणि भरत अनवाणीच वर चित्रकूटाकडं प्रवास करत करत गेले. रामाची पर्णकुटी बघितली. त्याला असं वाटलं, त्याला भरून येत होतं. सीताराम सीतारामाचा जप चालू होता. कंठ भरूनला त्याला असं वाटलं, अरे अरे काय हे, एवढा मोठा राजा, हा एवढा आदर्शवत पुत्र, आदर्शवत पती, आदर्शवत भाऊ, ही त्याच्यावर काय परिस्थिती आली आहे? ही फक्त माझ्या आईमुळं आली आहे. रामाचं जाऊ दे, पण त्या सीतेनं काय पाप केले? तिनं कधी आयुष्यात, ज्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नाही, तिला आज काट्याकुट्यात चालत जाऊन या पर्णकुटीत राहावं लागतं. भरताचा शोक आवरत नव्हता. भरत तसाच पुढं पुढं गेला. पर्णकुटी आली. आता त्याला असं वाटतं की मी त्याच्यासमोर जाऊ कसं? न जाणो राम काय म्हणेल मला, माझ्यावर रागवेल, मला काय म्हणेल. पर्णकुटीला त्याने एक प्रदक्षिणा काढली. भरताचा कंठ भरून आलेला होता. पर्णकुटीलाच माझ्या रामा म्हणून त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. राम आत होते. लक्ष्मण आला. लक्ष्मण म्हणाला, राम म्हणाले लक्ष्मणा कोण आलाय? लक्ष्मण म्हणाला, नाथ भरत आलेला आहे. भरत आला हे शब्द ऐकले रामाला. राम स्वतःला सावरू शकला नाही. त्याचं धनुष्य गळालं, त्याची वल्कलं पडली, त्याचा भाता गळाला. रामाच्या डोळ्यात पाणी, माझा भरत कुठं आहे, माझा भरत कुठं आहे असं म्हणत राम एकदम त्या पर्णकुटीच्या बाहेर आले. त्यांना भरत दिसेना. डोळ्यातल्या अश्रूंच्यामुळं भरत अस्पष्ट दिसेना. लक्ष्मणानं धरलं रामाला, पुढं आणलं. खाली बघतो तर भरत जमिनीवर झोपलेला आहे, साष्टांग नमस्कार घातलेला आहे. भरताला उठवलं रामानं आणि आलिंगन दिलं. हे आलिंगन जे होतं ते चित्रकूटामधल्या जीव ईश्वराच्या मिलनाचं होतं. जीव जेव्हा शिवावर प्रेम करायला लागतो, जीवाला जेव्हा असं वाटतं की तोच मी आहे, तेव्हाच ते अनन्य प्रेम जन्माला येतं. मी आणि तो एकरूप आहे असा जेव्हा त्याचा भाव होतो, तेच प्रेम आपल्या सद्गुरूबद्दल आपल्याला असेल, सद्गुरूनं दिलेल्या साधनेबद्दल असेल, तर ती अनन्य साधना होती. आणि अनन्यता आल्याशिवाय प्राप्ती कधीही होऊ शकत नाही.
अनन्यता ह्याचा अर्थच असा आहे, अन्य कोणी नाही तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय माझं अन्य कोणीही नाही. म्हणून की महाराज म्हणाले एक दिवस ना, बघा मला एक आश्चर्य वाटतं, महाराज काही सतत चमत्कार करणारे संत नव्हते. महाराजांच्याकडे अशी काही संपत्ती नव्हती. महाराजांच्याकडे लौकिक अर्थानं असं काय ऐश्वर्य नव्हतं. महाराज ज्या ठिकाणी राहायचे ते ठिकाण पण काही फारसं प्रसिद्ध नव्हतं. तरीसुद्धा हजारो लाखो लोक त्यांच्याकडे का गेले, आणि सगळ्यांनाच त्यांच्यातलं संतत्व दिसलं असं कुठं आहे. महाराजांच्या जवळ देहात असताना सुद्धा महाराजांच्या जवळ असणारे लोक सगळेच पूर्ण कुठं झाले. पण त्यांच्याकडं असं काहीतरी विलक्षण, म्हणून ते एकदा महाराज म्हणाले, मी शिकलो नाही जास्त, मला शिक्षण नाही, पण म्हणाले मी माझ्या जिभेवरच्या गोड शब्दानं जगाला झुकवलं. एकदा डॉक्टरना म्हणाले, डॉक्टर माझ्यातलं प्रेम काढलं तर मी नाहीच, प्रेम काढलं तर मी नाहीच, मग मी कुठं आहे. जिथं प्रेम आहे तिथं मी आहे, आणि प्रेमात मी जर माझ्यातलं प्रेम काढलं तर मी नाहीच आहे म्हणाले. आणि हे प्रेम आमच्याकडून भगवंताला अपेक्षित आहे, सद्गुरूंना अपेक्षित आहे, की जे प्रेम आम्ही आमच्या प्रपंचावर करतो, वस्तूवर करतो, व्यक्तीवर करतो, त्या प्रेमाला ते म्हणतात की ते प्रेम, जे तू प्रेम इतकं तू तुझ्या प्रपंचासाठी, नाशवंत गोष्टीसाठी जे प्रेम तू करतोस, ते प्रेम तू मला ते प्रपंच कर्तव्य म्हणून कर, त्याच्यात तू गुंतू नकोस. एक महाराजांबरोबर एक साधू आला होता, त्याला महाराजांनी त्यानं घरदार सोडलं होतं. तर सहज महाराजांच्याबरोबर निघत असताना ते त्याच्या मूळ गावामध्ये आले, जिथं त्याची पत्नी वगैरे होती. महाराजांनी ते घरी गेले, त्यांच्या आईवडिलांना भेटले, आणि परत निघाला असताना तो सहज महाराजांनी ते पुढं आले, तर त्यानं पटकन मागं वळून बघितलं. महाराजांनी आता मागं वळून बघायचं नाही, एकदा त्याग केला ना तर त्या वस्तूकडं पाहायचं नाही, एकदा सोडलं ना तर पाहायचं नाही, सोडलं की सोडलं. नाहीतर एक वर्ष सोडतो, एक वर्ष धरतो, असं नाही चालत. ज्या गोष्टीचा त्याग केला ती गोष्ट त्याच्यासाठी निर्माल्यवत होते, परत त्या गोष्टीला तो स्पर्शही करत नाही. कारण त्याच्या ज्या गोष्टीमध्ये तो त्याच्या आसक्तीनं अडकलेला असतो, ती सगळी आसक्ती जेव्हा भगवंताकडे लागते तेव्हा ती भक्ती होते. आसक्ती, प्रपंचातली आसक्ती भगवंताकडे लागली की ती भक्ती होते. आणि भगवंताची भक्ती जर प्रपंचाकडे लागली की ती आसक्ती होते. आसक्तीमध्ये वासनेचा प्रादुर्भाव आहे, भक्तीमध्ये शुद्ध भावाचा प्रादुर्भाव. भक्तीला शुद्ध भाव लागतो. वासना तर आमच्या बरोबरच असतात, त्या कमवायला काय लागत नाहीत. काय आहे, वाईट गोष्टी शिकायचे कॉलेजेस नाही आहेत अजून, त्या माणसाला आपोआपच येतात. चांगलं शिकायला जावं लागतं. तसं भरताचं किंवा भक्ताचं किंवा जीव ईश्वराचं मिलन कशा पद्धतीनं होत जातं. म्हणून राम आम्हाला रामायणातून प्रेम करायला शिकवतात. तुम्ही कसं प्रेम केलं पाहिजे. उर्मिलेपेक्षा सुद्धा भरताची पत्नी जी होती मांडवी, तिचा त्याग आणि तिचं प्रेम ते पण विलक्षण होतं. जेव्हा रामाने पादुका दिल्यानंतर भरतानं राज्यात अयोध्येत येऊन त्या पादुका जेव्हा स्थापन केल्या, शत्रुघ्नाला सांगितलं की सगळ्या आयांची काळजी तू राजमहालात घेत जा, मी नंदीग्रामात जातो. भरताने काय केलं होतं,
की ते रोज कंदमुळं खायचे. जोपर्यंत राम 14 वर्ष वनवास संपून जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत भरताने कुठल्याही प्रकारचं अन्न नाही खाल्लं. 14 वर्ष फक्त कंदमुळं खाल्ली. पादुकांच्या तिथे जायचं, ते राज्याचे जे काही निर्णय आहेत ते तिथं घ्यायचे, ते पादुकांच्या रूपी रामाला सांगायचे. आणि रोज रात्री बराच वेळ ते काम करत बसायचा. तो नंदीग्रामामध्ये त्यांनी एक कुटी बांधलेली होती तिथून जवळ, अयोध्येपासून जवळ आहे ते नंदीग्राम. तिथे एक कुटी बांधली होती. त्या कुटीमध्ये एक दिवा असायचा. त्या दिव्याच्या प्रकाशात रात्रभर ती राज्याची कामं जी काही उद्या सकाळी करायची आहेत त्याचं सगळं प्लॅनिंग केलेलं असायचं. शत्रुघ्न आपल्या आपल्या आयांचं सगळं सांभाळ, त्यांना काय लागतं नको ते त्यांना सांभाळायला शत्रुघ्न होता. ती मांडवी होती. ती मांडवी एक दिवस रात्री 12 वाजता त्या राजवाड्याच्या गच्चीवर आली आणि ती अशीच पाहत होती लांबवर. तेवढ्यात मागून कौशल्य आले. तिनं विचारलं, मांडवी अजून झोपली नाहीस की? रात्र खूप झाली. बघा, ती आहे राजवाड्यात, तिचा पती आहे नंदीग्रामात. रामाने 14 वर्ष वनवास घेतला, त्यांच्याबरोबर सीता आहे. पण भरताला पहिल्या दिवसापासून त्यांनी तो तिथं जो पत्नीचा किंवा त्या सगळ्या कुटुंबाचा किंवा राज्याचा त्याग रामासाठी केला, तो जसाचा तसा आहे. ती उभारली होती, ती पाहत होती. तिला विचारलं, अजून झोपली नाहीस तू? 12 वाजले. ती म्हणती, तिकडच्या कुटीतला अजून दिवा विजायचा आहे. दिवा विजला म्हणजे माझे पती झोपतील, तेव्हा मी झोपेन. हे निष्काम प्रेम आहे. ही खरी भक्ती, हे खरं प्रेम आहे. असं प्रेम जे आहे, महाराजांना तव्यावरचं पिठलं आवडतं म्हणून रोज भाऊसाहेब तव्यावरचं पिठलं खायचे. प्रश्न त्या पदार्थाचा नाही, ते मी का खातो, ते मी का ग्रहण करतो, त्याच्या मागं कारण काय आहे. तर माझ्या गुरुला ते आवडतं. माझ्या गुरुला जे आवडतं तेच मी करणार. आम्ही न आवडणाऱ्या गोष्टीच बऱ्याच करतो, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करत नाही. म्हणून एक दिवस महाराज म्हणाले, तुमच्यासारख्या प्रापंचिक लोकांशी बोलून माझे ओठ करपतात. असं म्हणाले. येतो ते सगळं काही मागायलाच येतो म्हणाले. तुम्ही लोक माझी सेवा करायला येता, मलाच तुमची सेवा करावी लागते. तुम्हाला झोपायला जागा आहे की नाही, बसायला जागा आहे की नाही, हे सगळं मला बघावं लागतं म्हणाले. आणि शेवटी भाऊसाहेबांना म्हणाले, एखाद्या संताच्या प्रारब्धात जर वाईट योग असेल तर त्याची गाठ प्रापंचिकाशी पडते. पण तरीसुद्धा त्यांचं प्रेम व्यापक असल्यामुळं त्यांना प्रत्येक जीव हा रामच वाटत होता. म्हणून महाराज म्हणाले, मी कुणा सगळ्यांच्यात रामच पाहिला. तुम्ही नमस्कार करायच्या अगोदर मी तुम्हाला मनानं नमस्कार केलेला असतो, त्या तुमच्या आत असलेल्या रामाला केलेला असतो. व्यापकता, म्हणून प्रेमानं हृदय व्यापक होतं. आपलं व्यापक होत नाही कारण आपलं प्रेम नीट नाही आहे. आम्ही आमचं नामावर, आमचं जपावर, कशावरच प्रेम नाही आहे. आम्ही प्रेमानं कुठलीच गोष्ट करत नाही. काय आज जर नाम घेतलं नाही आणि उद्या संध्याकाळी काहीतरी गाडी आमच्या पायावरनं वगैरे गेली की वाटतं आज नामस्मरण केलं नाही म्हणून गेली पायावरनं, म्हणून आम्ही नामस्मरण, म्हणजे आम्ही घाबरून देवाकडे जातो, प्रेमानं नाही. रजनीश काय म्हणतो कि भगवान डरने की चीज़ नहीं है, वो प्यार करने की चीज़ है. तो काय घाबरण्याची वस्तू नाही आहे, तो प्रेम करण्याची वस्तू आहे. आपण घाबरून जातो. शनिवारी मारुतीला गेलं नाही तर काय होईल, मंगळवारी देवीला गेलं नाही तर काय होईल, आणि कुठं काय गेलं नाही तर काय होईल, काय होईल म्हणून जातो आपण. आणि जर थोडं काहीतरी इकडं तिकडं झालं
तर ते बहुतेक तिच्यामुळं झालं असं वाटतं आपल्याला. तिच्यामुळं त्याच्यामुळं काही होत नसतं. जे होतं ते आपल्या कर्मामुळं होत असतं. कर्म, कुठलंही कर्म हे फळ दिल्याशिवाय कधीही शांत होत नाही. ते चांगलं असो किंवा वाईट असो, ते भोगावंच लागतं आपल्याला. म्हणून जर प्रेम करायचं असेल तर प्रेम त्याच्यावर करावं. कर्तव्य मात्र आपलं प्रपंचात करावं. कर्तव्य म्हणजे त्याच्यात गुंतू नये. बाबांचा मोठा मुलगा, पहिला मुलगा जेव्हा बाबांचा गेला, 11 वर्षाचा होता, बाबांना ते सहन झालं नाही. जवळजवळ ते 8-15 दिवस रडत होतं. महाराज एकदा वर गेले बाबांच्याकडे. महाराज आले म्हटल्यावर बाबा रडायला आले. महाराज म्हणाले, केशवराव काय हे? महाराज त्याच्या आठवणीनं पोट तुटतं म्हणाले. महाराज म्हणाले, दुपारी 4 वाजता या खाली. महाराज, बाबा आले खाली. महाराजांनी त्या मुलाला उभं केलं समोर. आता तू तुझ्या बाबांशी बोल म्हणाले. त्या मुलानं सांगितलं की बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका, माझ्या पुढच्या गतीला त्रास होतो. तेव्हापासून बाबांनी तो शोक बंद केला. म्हणजे काय की आपण जे काही वेळा अनावश्यक ज्या पद्धतीचा शोक करून प्रेम प्रकट किंवा व्यक्त करत असतो, त्याचा त्रास कळत नकळत त्या जीवाला होत असतो. आता महाराजांसारखे होते म्हणून ते सगळं त्यांना दिसू तरी शकलं, पण प्रत्येक व्यक्तीचे ऋणानुबंध ठरलेले असतात. कोण किती वेळ, किती काळ, किती बरोबर, किती साथ, सगळं काही ठरलेलं आहे. ते कुणाच्या काही हातात नाही आहे. आमचंही आमच्या हातात नाही आहे, कुणाचंच काही हातात नाही. पण जेवढं आहे तेवढं कसं जगलो हे फार महत्त्वाचं. रामायणामध्ये अनेक प्रेमाचं फार मोठं एक आदर्श आहे, ते म्हणजे शबरीचं. आपण काल परवा थोडीशी तिची गोष्ट बघितलेली आहे. पण राम जेव्हा पंपा सरोवराकडे आले, शबरीनं स्वागत वगैरे केलं त्यांचं. त्यांच्यासाठी काही जमवलेले पदार्थ तिनं त्यांना खायलाही दिले. रामाने ते खाल्ले. तिच्या झोपडीत बसले होते राम. आणि मातंग ऋषींच्या आश्रमाच्या मध्ये जेवढे काही आश्रम होते, त्या आश्रमातले सगळे महंत गोळा झाले होते. शबरी, कारण काय व्हायचं की ती शबरी जेव्हा तिचं आली तेव्हा मातंग ऋषीनं तिला पाहिलं होतं आणि तिला त्यांनी काही सेवा करायची परवानगी दिली होती. ती खरे म्हणजे ती भिल्ल जातीची होती, त्यामुळे तिला आश्रमात प्रवेश करत नव्हत्या. पण मातंग ऋषी जे होते ते अतिशय प्रेमळ होते. त्यांनी तिला दुसरीकडे बाजूला झोपडी बांधून दिली होती. तिला नाम दिलं होतं आणि ती रोज सेवा करायची. सगळे ऋषी उठायच्या, सगळे केर काढायचा, सारवायचं, आंघोळी घालायची. त्यांच्या सरोवरापर्यंत ते स्नानाला जातात, ते सगळी जागा स्वच्छ करायची. अशा पद्धतीची ती राम 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 करत करत ती सेवा करायची. आणि एक दिवस काय झालं की ती झाडत असताना तिचा झाडू त्या एका ऋषींच्या पायाला लागला. पायाला लागला म्हणून त्या ऋषीला संताप आला आणि त्यांनी तिला लाथ मारली. लाथ मारली आणि ते स्नानाला गेले. दुसऱ्या दिवशी स्नानाला गेल्यानंतर बघतात तर ते पंपा सरोवराचं पाणी पिलं तरी दुर्गंधी येईल असं झालं होतं. स्नान तर सोडूनच द्या, त्याचा वासच इतका प्रचंड यायला लागला. किडे झाले होते पाण्यात सगळीकडे. त्यामुळं त्या पंपा सरोवरावर जाण्याचं सगळ्यांनी बंद केलं होतं. अनायसे राम शबरीच्या भेटीला आलेले आहेत आणि शबरीची एवढी शक्ती होती
की भगवंत तर तिच्या घरी आलेतच, पण नवविधा भक्तीचा उपदेशसुद्धा भगवंतांनी केलेला आहे शबरीला. आणि तिनं योगाग्नीनं स्वतःचा रामासमोर शेवट करून घेतला आहे. समोर राम आहे आणि तिनं आपला स्वतःचा शेवट केलेला आहे. तर ते ऋषी आले रामाकडं. बघा भगवंताचा भक्ताचं नातं कसं आहे ते ऋषी आले, म्हणाले रामराया तुम्ही इथं आले आहात, आता आमचा उद्धार करा. रामाने विचारलं काय, तुम्ही आमच्या आश्रमात चला. नाही म्हणतात, मी फक्त आज इथं आलो आहे, बाकी कुठं येऊ शकत नाही. बरं ठीक आहे, आम्ही स्नानाला जायची आम्हाला खूप अडचण झालेली आहे, कारण पंपा सरोवराचं पाणी दुर्गंधीयुक्त झालं आहे, अशुद्ध झालेलं आहे, आम्हाला जाता येत नाही आहे. तर कृपा करून तुम्ही जर स्पर्श केलात तर ते पाणी शुद्ध होईल. त्यांचं मागणं काय बरोबर चुकीचं नव्हतं ना. भगवंताचा स्पर्श झाला, दगडातून जर स्त्री उत्पन्न होत असेल तर पाणी शुद्ध करायला काय आहे. राम म्हणाले माझ्या स्पर्शानं काही होऊ शकत नाही तिथं. आता मी जर पाण्याला स्पर्श केला तर त्या पाण्यात काही बदल होणार नाही, आहे तसंच राहणार आहे. त्यांना पण आश्चर्य वाटलं, म्हणजे तसंच राहणार म्हणजे काय, मग काय करावं. म्हणाले एकच करा, शबरीची क्षमा बघा आणि तिचे पाय लावा त्याला, तर ती शुद्ध होईल. भक्ताला भगवंत कसा आपल्यासारखं करायचा प्रयत्न करत असतो. म्हणून महाराज म्हणाले की ब्रह्मानंद म्हणजे तुम्ही माझ्या जीवाचे जीव आहात. तुम्ही माझ्या जीवाचे जीव आहात, ह्याच्यापेक्षा आणि काय सांगायचं. महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलं, या शब्दाचा अर्थच तो आहे. देह दोन बघतो आपण, कारण आपल्या मनात आपण नेहमी आकारातच अडकलेलं आहे. जोपर्यंत नुसते आकार दिसतात तोपर्यंत ते विकार आहेतच. आकाराच्या पलीकडे सुद्धा त्याची शक्ती आहे, त्याचं अस्तित्व आहे. आपण आकारामध्ये अडकलेलो आहे. एका स्त्रीच्या, एका भक्ताच्या स्पर्शानं अशुद्ध पाणी जे भगवान म्हणतात की मी शुद्ध करू शकत नाही, ते पाणी त्या शबरीच्या स्पर्शानं शुद्ध झालं. म्हणून शबरीला उपदेश करताना रामाने सांगितलं, शबरीने एक प्रश्न विचारला, रामा सामान्य लोकांनी, सामान्य जीवाने भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी, हृदयामध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी किंवा प्रेम जागृत होण्यासाठी काय केलं पाहिजे. तेव्हा राम म्हणाले, शबरी सामान्य जीवाने आपल्या हृदयात भगवंताविषयी प्रेम जागृत होण्यासाठी एखाद्या संतांकडून मंत्राची दीक्षा घेऊन त्या मंत्राची मैत्री केली पाहिजे. आता मैत्री असं म्हटलं आहे म्हणजे मित्राला जेवढं आपण जवळ समजतो तेवढं भगवंताच्या नामाला आपण जवळ समजलं पाहिजे. सगळ्या गोष्टीपेक्षा ते नाम जवळचं वाटलं पाहिजे. आपण मित्राला जसं सुखदुःखाच्या गोष्टी सांगतो, अगदी गुह्य मित्र असला तर गुह्य गोष्टी सांगतो, तितकं प्रेम नामाविषयी आपल्या मनात निर्माण झालं पाहिजे. जोपर्यंत नामात प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला नाम अंतरंगात उतरत नाही, अंतःकरणात उतरलं जात नाही. आणि प्रेम निर्माण होण्यासाठी आपल्या साधनेमध्ये आपल्या नामाची आपल्याला ती चटक लागली पाहिजे, त्याच्यासाठी चिकाटी झाली पाहिजे. एवढा वेळ मी रोज जप केलाच पाहिजे, एवढा वेळ मी नाम घेतलंच पाहिजे. काहीतरी वेळ ठरवला पाहिजे, काहीतरी संख्या ठरवली पाहिजे आणि त्या संख्यानुसार रोज आपण तेवढा जप रोजच्या रोज ते व्हायलाच पाहिजे. कुठंतरी निग्रह पक्का झाला पाहिजे. छोटं महाराज ब्रह्मानंद महाराज म्हणाले की साधन लहान असावं पण ते प्राणापलीकडं सांभाळावं.
एका माणसानं सांगितलं, महाराज महाराज मला नाम बिम काही जमणार नाही, मला असं काहीतरी सुटसुटीत साधन सांगा, कारण माझ्याकडे वेळ फार कमी असतो, माझं ऑफिस, माझ्यावरच्या जबाबदाऱ्या, त्यामुळे मला जरा सुटसुटीत काहीतरी सांगा. महाराज म्हणाले तू काही कर, रोज आंघोळ करतोस का? हो. रोज स्नान करत असताना पहिला तांबा तू घेतलास की कपडे घालोस तोपर्यंत विष्णू सहस्त्रनाम म्हणून रोज म्हणत जा. एवढं होईल का? होईल म्हणाला. रोज तेवढं, पण तू न चुकता कर. ठीक आहे. तो रोज पहिला तांब्या घेतला की विष्णू सहस्त्रनाम सुरू, कपडे घालायचे, ऑफिसला जायचं, काम करायचं. असं जवळजवळ तो रिटायरमेंट होस तोपर्यंत त्याचं सगळं असं रोजचा दे, त्याला ती सवयच लागली होती. रोज तेवढं करायचं. एक दिवस त्याचं वय पण थोडं झालं होतं. एक दिवस स्नान करता करता त्याला हृदयविकाराचा झटका आला. झटका आला म्हटल्यावर तिथं तो पडला. मग त्याला उचललं वगैरे, त्याला ॲडमिट केलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ते ICUमध्ये जाताना सुद्धा त्याचं विष्णू सहस्त्रनाम सुरू होतं. त्याला असं वाटलं आत्ता कपडे घालतो की काय, आता हे करतो की काय, असं अनकॉन्शियसमध्ये त्याच्यात चालू झालं. विष्णू सहस्त्रनामातला शेवटचा जो असेल काय श्लोक, तो सर्व प्रहरणायुध ओम नमो इति असं काहीतरी आहे, ते म्हणाला आणि त्यानं प्राण सोडला आपला. म्हणजे एक गोष्ट, एक जर ती नित्यनियमानं आपण जर करत असू तर ती आपल्या मृत्यूसमयीसुद्धा आपल्याबरोबर राहते. फक्त ते करत असताना त्याच्यावरचं प्रेम पाहिजे आणि त्याच्यासाठी ती चिकाटी पाहिजे. ती चिकाटी जोपर्यंत आपल्यात निर्माण होत नाही तोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही. 1 माळा 2 माळा 5 माळांना ते नाही होऊ शकत. जेवढा मोकळा वेळ मिळेल तेवढा वेळ नामच घ्यावं. महाराज म्हणाले नामाला संधी शोधली पाहिजे. कधी एकदा नाम घेतो, त्याच्यासाठी महाराज दृष्टांत द्यायचं म्हणायचे. एका मुलीला अंगठा चोकायची सवय होती, अंगठा चोकायची, आणि ती मुलगी अंगठा चोकायची रोज सारखं. तिचं लग्न ठरलं, श्रीमंतपूजन झालं. दुसऱ्या दिवशी अक्षता त्या आईवडिलांनी सांगितलं, बाई अंगठा चोकू नको, नाही तर लग्न मोडेल. तिला तेवढं असं सांभाळलं होतं. तिच्या अक्षता पडल्या तर ती एक साडी बदलून दुसरी साडी नेसायला मैत्रिणीला घेऊन गेली आत. तिनं पडदा लावला, साडी बदलायला गेली आणि पटकन अंगठा चोकून आली. तसं म्हणाले नामासाठी संधी शोधा. अंगठा चोकायची कशी संधी आहे तशी नामासाठी संधी शोधली पाहिजे. संधी मिळेल. आपण म्हणाले मनुष्याकडं भरपूर वेळ आहे. आपण म्हणतो ना वेळ नाही, वेळ भरपूर आहे, पण आपल्याला घ्यायचं नाही आहे. आपल्याला 5-6 वाजता कुठं जायचं असेल तर पहिली चाट पूजेला मारतो ना आपण, तसं आहे. संध्याकाळी येऊन बघू. म्हणजे आपल्या दृष्टीनं त्याचं मूल्य आपण कमी केलेलं आहे. म्हणून ते प्रेम आपल्याला, त्या प्रेमाचं चवच नाही आम्हाला. काय इतके संत वेडे झाले या प्रेमात? का भगवंत प्रेमानं वेडा होतो? का सुदामाच्या प्रेमानं भगवान श्रीकृष्ण वेडे झाले? त्याच्या पायाच्या तळव्यातला काटा भगवंताने आपल्या दाताने काढला. भगवंतानं प्रेमानं, कारण सुदामानं एकदा चोरून चणे खाल्ले होते. भगवान म्हणाले मला पण भूक लागले, काहीतरी देतो. म्हटलं मग दात काय वाजतात? थंडीनं वाजतात म्हणाला तो. आणि त्यानं ते चणे खाल्ले. तेव्हापासून त्याला दारिद्र्य आलं. भगवंताच्या लक्षात आलं. तो जेव्हा आला त्याचं सगळं भगवंतांनी स्वागत केलेलं आहे. तो पोरबंदरहून आला होता, ते सगळं माहिती आहे आपल्याला. पण भगवान जेव्हा त्याला न्यायला आले, धावत आले, त्यांचं पण तसंच झालं होतं. सुदामाला बघितल्यावर बेभान झाले. कन्हैया म्हणून हाक मारणारा कोण आहे आम्हाला? द्वारकेत मला कन्हैया कोणच हाक मारत नाही. कोण आहे हा? बघता तर सुदामा मला क्षमा कर, मी तुला इतके दिवस विसरलो रे. तू माझा परममित्र, तुला मी विसरलो. ते आत घेऊन गेले, त्याला स्नान घातलं, त्याच्या पायातले, त्याला स्वतःच्या मंचकावर झोपवलं, कपडे वगैरे सगळे दिले, त्याचे जुने कपडे काढून ठेवले,
त्याची धोतर बितर सगळं फाटलेलं होतं, दरिद्री होतं, त्याला खायला नसायचं काही. बायकोनं सांगितलं म्हणून निघाला तो. जावा तरी मित्राकडं, एवढा मोठा आहे तो राजा, काहीतरी आपल्याला मदत तरी करेल. ते म्हणाले, अगं कशाला त्रास देतेस त्याला, त्याचा व्याप त्याला खूप आहे, नाही तरी जावा. तो आला. कृष्णानं त्याचं सगळं स्वागत, त्याची सेवा करायला सुरुवात केली. रुक्मिणीला सांगितलं, आज तू तिकडं झोप, माझा मित्र आहे जवळ. भगवंतानं त्याचं सगळं, भगवंताने तर तो इतका घाण झाला होता सुदामा, त्याला चोळून चोळून आंघोळ घातलेली आहे. 4-5 दिवस राहिला सुदामा. माझ्या वहिनीने काय दिले, मग ते पोहे काढून घेतले, एक मूठ खाल्ली. त्याचं प्रारब्ध लिहिलं होतं स्त्रीक्षय. भगवंतानं फक्त उलटा हात फिरवला, यक्षस्त्री हा, म्हणजे संपत्ती लक्ष्मी वाढू दे, फक्त फिरवलं असं. तिकडं पोरबंदरला सुदामनगरी ती वेगळीच झाली होती. त्या सुदामानं तरी काही मागितलं नव्हतं त्याच्याकडं. सुदामाला फक्त एवढंच म्हणायचं, बाकी कसं आहे, चाललंय वगैरे 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 सगळं बोलला तो. 3-4 दिवस पाहुणचार घेतला. बायकोनं तर सांगितलं काहीतरी घेऊन या, ह्याला काही मागायचं धाडसच होत नाही. कृष्ण म्हणतो, आणि काय सांग, आणि काय सांग. हा काय सांगायलाच तयार नाही. दारिद्र्य कसं दूर करणार आहे आपलं काय माहिती. त्याच्या मनात एवढंच की कशाला मागायचं, त्याला कशाला त्रास द्यावा. खऱ्या भक्ताला असं वाटतं, कशाला त्रास द्यायचा त्याला सारखा. आणि भगवंताला सांगितलं नाही त्यानं. शेवटी 3-4 दिवस झाले. आता सुदामा, तुझे मुलं, तुझी पत्नी वाट बघत असेल, आता तू निघायला हरकत नाही म्हणाला. हो म्हणा, कपडे काढून ठेव म्हणाला तो. आता कृष्ण काय म्हटला, कपडे काढून ठेव सगळे. रुक्मिणीने सांगितलं, त्याचे जुने कपडे दे त्याचे त्याला परत. तर ते परत फाटकं धोतर आलं. सुदामाला वाटलं, अरे ते कपडे तरी चालले असते की, ते पण काढून घेतले आहे ना. सुदामा बाहेर पडला. तो म्हणाला, काय आपण मागितलं नाही, बरं झालं. सुदामानं काही मागितलं नाही. कृष्णानं न मागता तर सगळंच दिलेलं होतं त्याला. कारण त्यानं 2 मूठ घेतल्यावर सगळं झालं. 3 मूठ घेतल्या असतं तर द्वारकेची संपत्ती सगळी तिकडे गेली असते. पण 3री मूठ रुक्मिणीनं अडवली. ती म्हणाली, पत्नीचा पण अधिकार आहे वहीन त्यांच्याकडचा हातचं खायचा, नाहीतर 3री मूठ पण भगवंतानं खाली. भगवंत एकदा द्यायला आले, त्याला बेभान होतो. तो देतच सुटतो. त्याला भानच नसतं किती देऊ. जो प्रेम करतो त्याला किती देऊ असं त्याला वाटतं. आणि सुदामा जाताना विचार करतो, काही मागितलं नाही ते बरं झालं. कृष्णाला काय वाटलं असेल की मागायसाठीच फक्त आला, आणि त्याला मागून परत त्याला कशाला त्रास द्यावा. हे सुदामाचे विचार आहेत. मागितलं नाही ते बरं झालं, आणि त्यानं मला काही दिलं नाही तेही बरं झालं. मागितलं असतं तर प्रेम कमी झालं असतं माझ्या मित्राचं. असा विचार करत करत तो गेला. असा सुदाम्याचं प्रेम होतं, असं उद्धवाचं आणि कृष्णाचं प्रेम होतं, असं सुदाम्याचं आणि कृष्णाचं प्रेम होतं. किती प्रेमाच्या किती उदाहरण आहेत, किती आहेत. एवढा उद्धव ज्ञानी. कृष्ण जेव्हा द्वारकेत आला मथुरेतून, ते राज्य सगळं उग्रसेनाला दिलं. कृष्ण महालात होता. आता तो गोकुळात जो गवळी होता, म्हणजे दूध काढायचा वगैरे, ह्याच्यात जायचा, वनात गाई चरायला जायचा. आणि इकडं मथुरेत आल्यानंतर त्याला
चांगलंच त्याला महाल वगैरे मिळाला, पंचपक्वानाचं रोज ताट, पण भगवंताची तब्येत काय सुधारायला तयार नाही. कृश होत चालला कृष्ण. उद्धवाने विचारलं, कृष्ण काय कमी आहे आपल्याला इथं, तुला सगळं आहे, दास दासी आहेत, नोकर चाकर आहेत, तिथं तू काय झाडाखाली झोपायचा, इथं तुला छान गादी बिदी आहे, तरी बारीक का होत चाललास, काय होतं तुला? तो म्हणतो की काय होत नाही रे, त्या गोपींची आठवण होती मला सतत, त्या काय करत असतात, त्या माझ्याशिवाय कसं जगत असतं, मला सुद्धा त्यांची फार आठवण होते. तू असं कर, जरा एकदा जाऊन त्यांना भेटून ये आणि त्यांना सांग की कृष्ण इथं बरा आहे, तुम्ही सारखी आठवण काढू नका, आठवण काढल्यामुळं कृष्णाला त्रास होतो, असं थोडं ज्ञान शिकवून ये त्यांना. म्हणून उद्धवाला पाठवलं. उद्धव गोकुळात गेला. उद्धव सगळ्या गोपींना भेटला, राधेला भेटला, सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही कशाला करून घेता, भगवान तर सगळीकडे आहेत, सर्वमय ईश्वर जग आहे, चराचरात तो आहे, तो काय फक्त गोकुळातच होता का? बघा, मथुरा ते गोकुळ 6 मैल अंतर आहे फक्त. मी वाचलंय, मी गेलेलं नाही, पण 6 मैल अंतर आहे असं म्हणतात. पण भगवंताने गोकुळ सोडलं ते परत कधीही गोकुळात गेले नाहीत. भगवंतानी मथुरा सोडलं ते कधीही मथुरेला परत गेले नाही. भगवान श्रीकृष्णाचं जीवन, भगवान निस्संग ब्रह्म आहे. कृष्ण म्हणजे निस्संग ब्रह्म आहे. त्यानं एकदा सोडलं, त्याला परत बघितलं नाही. राम कसा होता? राम जरी वनवासात गेला तरी त्याला अयोध्येची आठवण होती. भगवंतानं मुरली जी बासरी जी सोडली गोकुळात, ती परत कधी त्यानं बघितली नाही. द्वारकेमध्ये वगैरे कधी त्यानं बासरी वगैरे घेतली नाही. ते फक्त गोकुळातल्या लीलेपुरतंच मर्यादित राहिलं. ज्यानं त्या गोष्टीचा त्याग केला, त्यानं त्या गोष्टीला परत स्पर्श केला नाही. हा कृष्ण आहे, म्हणून तो निस्संग ब्रह्म आहे. मग ते उद्धवानं सांगितलं गोपींना, तुम्ही आठवण काढू नका. त्या काय म्हणाल्या, हे बघ उद्धवा, आठवण कोण काढतं? ज्याला विसराय त्याला आठवण निघते. आम्ही त्याला विसरायचा कधी प्रश्नच येत नाही. आणि आमची काय अशी काय 50 मनं नाही आहेत, आम्ही इकडं तिकडं आहे, एकच मन आहे, ते सुद्धा त्याला दिलेलं आहे. त्यामुळं तो इथं आला काय नाही आला काय आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांनी एकाने फार छान लिहिलं आहे, ते 2 ओळी त्याच्यावरती. ते म्हणतात, गोपींच्या मुखात दिलेली ओळ आहे ती, प्राणभये कानमय. आमचे प्राण काना झालेत. प्राणभये कानमय, कानभये प्राणमय. कान्हाच प्राण झालाय, प्राणच काना झालाय. कानभये प्राणमय, प्राणभये कानमय, हृदय में न जाने कान है के प्राण है. हृदयात माहिती नाही काना आहे का प्राण आहे, कृष्ण आहे का प्राण आहे. अशी आमची अवस्था आहे. त्यामुळे तू त्याला जाऊन सांग, तू आमची काळजी करू नकोस. आम्हाला जे काय प्राप्त करायचं ते आम्ही केव्हाच केलेलं आहे. म्हणून यथा व्रज गोपिका नाम असं नारद म्हणतात. गोपींसारखं प्रेम करा, म्हणून हा प्रेमाचा आविष्कार आहे. म्हणून राम प्रेम काय आहे, रामाने प्रेम करून जगाला काय शिकवलं, रामाचं प्रेम कसं आहे, आपलं प्रेम कसं आहे, ह्याची जर तुलना केली की आपल्याला कळतं. आता संध्याकाळचा विषय संध्याकाळी बघू. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.